ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय 134वी ओवी सुरू झालेली होती. ती ओवी अशी: पहिला रुद्धिसिद्धीचा संभ्रम, तो निवर्तोणी गेला धूम, मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंग. काल पाहिलं आपण विरक्ती कशी वाढते, वैराग्य कोठे आणि किती वाढावं, विवेक कुठे जन्म घेतो आणि विवेक सूर्य कधी बनतो. सूर्यासारखा तळपणारा, कुमार वय सोडून अगदी प्रौढत्व गाठणारा विवेक कधी निर्माण होतो, हा भाग आपण पाहिला. आणि त्यामध्ये हेही पाहिलं की ज्या वेळेस असं निर्विकार मन, निर्विचार बुद्धी, विकाररहित रक्तामधले भाव, अशा सगळ्या गोष्टी असल्या म्हणजे वृद्धी सिद्धी जन्म घ्यायला लागतात. प्रखर वैराग्य पाहिजे आणि समाधी अवस्था अखंड त्याला आलेली पाहिजे. त्यानंतर वृद्धी सिद्धी जन्म घेतात. आणि वृद्धी सिद्धी आवश्यक आहेत, फक्त त्याला भुलून जाऊ नये. दुधारी तलवार आहे. आत्मकल्याणाकरिता वृद्धी सिद्धीचा वापर जरूर करावा अशी परवानगी आहे. किंबहुना आत्मकाजाकरिता, आत्मसिद्धीकरिता वृद्धिसिद्धी निर्माण होत असतात, झाल्या पाहिजेत. आणि झाल्या तरच आत्मसिद्धी होते, हे लक्षात घ्या. वृद्धिसिद्धीचे 2-3 प्रकार. जशी तुमची साधना तशा वृद्धिसिद्धी. साधना पंचभूत जयांच्या जर असतील, फक्त पंचतत्व जयाच्या असतील, तर सर्व सिद्ध पुरुषांना निर्माण होणाऱ्या वृद्धिसिद्धी यांनाही निर्माण होतात, यांच्याकडेही निर्माण होतात. वाचा सिद्धी असेल, संकल्पसिद्धी असेल, भुकेवर कंट्रोल असेल, इंद्रिय संयम असेल, अशा अनेक गोष्टी निर्माण होतील. सूर्योपासना काल मी सांगितलं. आकाशगमनाची सिद्धी, याला एक विशिष्ट तप लागतं. 12 वर्षाचं 3-3 तास रोज अभ्यास, तरच त्या साध्य होतात. परकाया प्रवेशाची सिद्धी, अगोदर फुलात शिरणं, नंतर पाण्यात शिरणं. हे पहा, ज्या वेळेस तुमचं आयडेंटिफिकेशन होतं त्या पाण्यामध्ये, तुम्ही इन्व्हॉल्व होता, तुम्ही डिझॉल्व होता, की आपला देह, जडदेह इथे ठेवून 3-4 देहांनी आपण पाण्यात जाऊन घुसून यायचं आहे, दुसऱ्यामध्ये जायचं आणि परत यायचं आहे, साधकामध्ये घुसून परत यायचं आहे. अशाही सिद्ध्या निर्माण होतात. बाप्पासाहेब म्हणायचे, आणि मोदीजी महाराजांनी बाप्पासाहेबाला सांगितलं होतं, गुरु त्याच वेळेस बनावं ज्यावेळेस साधकामध्ये बसून साधना करता येईल. हे वाक्य मी कधी नाही टाकलं, पण तुम्हालाही माहिती असलं पाहिजे. म्हणून जास्त शिष्य असता कामा नये, त्यांनी त्यांची साधना करावी. हा सगळा प्रकार आहे. त्याकरता सिद्ध्या आवश्यक असतात. तर ह्या सिद्ध्यांचा उपयोग आत्मसिद्धीच्या काजाकरिता करायचा असतो. पण काही वेळेस माणूस काय करतो, की आपल्याला कीर्ती मिळावी, आपल्याला पैसा मिळावा, आपला नावलौकिक वाढावा,
म्हणून सिद्धीचा ज्यावेळेस उपयोग करतो त्यावेळेस या सिद्ध्या निघून जातात आणि आत्मसिद्धी देखील घसरते. हाटयोगी राव, हाटयोगात त्यांनी पाण्यावर चालण्याची सिद्धी मिळवली आणि तिकीट लावलं दिल्लीच्या त्या तलावामध्ये आणि चालायला ज्यावेळेस गेला, खूप पैसे जमवले, तर पाण्यात पडला. भगवान ते सिद्ध होऊ देत नाही. लोकांच्या समोर तमाशा, जादूगिरी ही दाखवणं योग्य नाही. उलट शिष्यालाही कळू नये इतकी काळजी घ्यायला पाहिजे. मोदीजी महाराज ज्यावेळेस इंदोरहून काशीला रोज यायचे, बाप्पासाहेबांना भेटायचे. बाप्पासाहेबांना वाटलं महाराज काशीतच आहेत आणि एकदा कळालं की मोदीजी महाराज इंदोरला आहेत आणि काशीला येतात आणि परत इंदोरला निघून जातात आकाशगमनाने. पण बाप्पासाहेबांना कळाल्याबरोबर त्यांनी बंद केलं. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही, आम्हाला कळालं तुम्ही तिथेच राहतात पण तुम्ही आकाशगमनाने आले. त्यांना वाटलं परत या, काही गरज नाही म्हणले मला यायची. नाही आले. पण इतकी गुप्तता राखावी लागते सिद्ध्यांमध्ये. पण त्यामध्ये माणूस एखादा असा इन्व्हॉल्व होतो की सिद्धी लावी पिसे, असं तुकारामांनी म्हटलं आहे. आत्मसिद्धीचे दरवाजे उघडण्याकरिता खुलजा सिमसिम म्हणून जो सिद्धीचा उपयोग करायचा असतो, अल्लाउद्दीन आणि जादू कच्चा चिराग, आणि तो जर तुम्ही तुमच्या कीर्तीकरता, तुमच्या मानसन्मानाकरिता, तुमच्या पैशाकरता, तुमच्या वैभवाकरता तुम्ही जर त्याचा उपयोग केला, हळूहळू सिद्धी नष्ट होते आणि माणूस आत्मसिद्धीलाही नंतर निघून जाते आत्मसिद्धी. म्हणून संतांनी एखाद्यावर त्याचा उपयोग केला, सहजगत्या झाला. सर्वावरती उपयोग नाही करायचा कुठल्याही सिद्धींचा. म्हणून आणि त्या सिद्ध्यांच्या उपयोगावर जर जोरावर तुम्ही विधी नियम जर बदलू लागले तर ईश्वर सहन करत नाही, फार दिवस सहन नाही करणार. म्हणून सगळं सांभाळलं पाहिजे. आणि म्हणून तुकारामांनी म्हटलंय, सिद्धी लावी पिसे त्यांना कोण पुसे. त्यांना मी पुसत नाहीत. त्या पिसे लावतात, माणसाला दमच निघत नाही. जर एखादा मंत्र येऊ द्या तुम्हाला आणि एखादं काही होऊ द्या, काही काही मंत्र असे आहेत पहा, भावलेत, आणि एक विशिष्ट भावलक असतं, केकामती, भानामती, हे काही प्रयोग आहेत. असं म्हणतात ते सिद्ध झाल्यानंतर ग्रहणामध्ये ते सिद्ध करावं लागतं. झाल्यानंतर त्या भावल्याच्या पायाला समजा टाचणी किंवा सुई टोचली तर तो माणूस लंगडा होतो समोरचा. मग माणूस, काय गरज आहे अशा सिद्ध्यांची? पण माणसाला जमतच नाही. कोणाच्या विषयी थोडंही मत खराब झालं किंवा पैसे घेऊनही माणसं अशा कामं करतात, भुलतात. मग सिद्धीला भुलतात. म्हणून भुलू नये. सिद्धी लावी पिसे, त्यावेळेस त्यांना भुलू नये. आणि त्यांचा एक धूम निघून जातो. आपल्या समोर ते हात जोडून येऊन उभ्या राहतात. बोलो अक्का, अक्का माहिती ना त्या सिरियलमध्ये, बोलो मेरे आका क्या होना है. मग आपण काहीतरी सांगावं. असं पिसाट पण करू नये. त्यांचा उपयोग आत्मसिद्धी करता घ्यावा. फार जनहितार्थ, लोकहितार्थ आणि कीर्तीसाठी, पैशासाठी त्याचा उपयोग घेऊ नये. हा दंडक आहे ह्या मार्गातला. म्हणून म्हणलंय ते धूम आहे, तो निघून जावा, त्याच्याकडे तुम्ही पाहू नका. मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंग. श्री गुरु कृपेने काही महत्त्वाचे अनुभव घेऊन. पहिल्यांदा वृद्धिसिद्धीचा मोह होतो. श्री गुरु कृपेने काही महत्त्वाचे अनुभव घेऊन
ते धूर निघून जातो, नाहीसा होतो. मग ज्ञानातून सूक्ष्म अशी ठिणगी निघते. आता ज्यावेळेस तुम्हाला भुकेने भूक खावी अनुभव द्यायचा असतो तो सिद्धीच्या जोरावर देतो. आणि श्री गुरु ज्यावेळेस साधकाला अनुभव देतात त्याला सिद्धीचाच उपयोग करावा लागतो, त्याशिवाय अनुभव येऊ शकत नाही. म्हणून साधकासाठी वापरायचं ठरवलं, कोणालाही नाही. जर सांगितलं भूक लागेल, भूक लागणार नाही, हे होईल ते होईल, हा जो काही प्रकार आहे सिद्ध्यांच्या जोरावरच पुष्कळशा गोष्टी कराव्या लागतात. आणि सिद्ध्या देखील फल त्याच वेळेस देतात ज्यावेळेस तुमच्यात अशा श्रद्धा असतील. श्रद्धा आणि विश्वास फार बळकट पाहिजे, हे तितकंच खरं. मग गुरुकृपेने अनुभव घेऊन निघून जातो. मग ज्ञानातून सूक्ष्म अशी ठिणगी निघते. आता ज्याप्रमाणे मला एकदा सांगितलं होतं की बाप्पासाहेबांनी 1969ला आळंदीमध्ये रसचिकित्सा ज्यावेळेस सुरू झाली, अंगी रसचिकित्सा ज्याला म्हणता येईल, अंगी रसचिकित्सा, की रस देऊन त्याच्यामधला भाव जाणे. म्हणून एकच पदार्थ सारखा खायचा आणि उलटी होईपर्यंत खायचा, उलटी झाली की सोडून द्यायचा, नॉशिया आला की दुसरा पदार्थ घ्यायचा. अशी त्या पदार्थामधली आसक्ती नष्ट झाली पाहिजे, हा तो प्रयोग आहे अंगी रसचिकित्सा. रसे रस जाती तपे मोह मळे, तुकाराम. रस देऊन रसचिकित्सा, विषयांचा पदार्थ देऊन नौशिया उत्पन्न होणे, हे सिद्धीच्या जोरावर चालतं. आणि मग म्हणलं बाप्पासाहेब आम्हाला सहन होत नाही, राठोडाने मी गेलो. आता काही खाल्लं की बाहेर यायले. त्यानंतर म्हणाले बस एक पाणी दिलं, जा, आता तुम्हाला कुठलेही पदार्थ बाधणार नाहीत. पटकन जाऊन पाणी पिलं, उलटी नाही झाली. हे सगळं आम्ही पाहिलं, आनंद झाला की आता आपल्याला बाधत नाही. हळूच खाऊन पाहिलं, उलटी होती का, नाही झाली. हे सिद्धींच्या जोरावर करावं लागतं, गुरुना सिद्ध्या वापराव्या लागतात. म्हणून गुरु काय देतो याचं गणितच नाही. त्याची तपश्चर्या, त्याच्या सिद्ध्या त्याला वापराव्या लागतात, खर्च करावा लागतो. मग ज्यावेळेस गौतम बुद्ध म्हणाले की तू मला इतकं धान्य दे, एका माणसाकडे गेले, मला इतकं दे. तो म्हणे तुम्ही धडधाकट दिसता आणि भीक मागता, मेहनत करता येत नाही का? ते म्हणे होय मी मेहनत करतोय. काय मेहनत करता म्हणे तुम्ही? तू जसं शेतकरी आहेस ना, तू देखील आऊत आणतोस, वखर आणतोस, बी पेरतोस, दिवसभर कष्ट करतोस, मीही कष्ट करतो रे. तुम्ही काय कष्ट करता? आणि मग त्यांनी सांगितलं मी आत्मबीज पेरतो, वैराग्याचं पाणी सिंचन करतो, योगाग्नीचं प्रकाश त्या याला देतो, विवेकाचं फळ येतं. आणि ह्या योगाचा वटवृक्ष मी उभा करतो आणि विवेकाचं फळ येतं. आणि हे मी सगळं राष्ट्रासाठी, समाजासाठी, सगळ्यांसाठी करतोय. हे देवकार्य मी करतोय, म्हणून मला हक्क आहे तुझ्याकडून घेण्याचा आणि तू दिलं पाहिजेस. आणि याचा काही फळ तुला पण मिळू शकेल म्हणले. मी जे करतोय ना, मी तुला पण देणार आहे. लक्षात घ्या, रक्ताचा कणकण, शरीराचा क्षण क्षण आठवून सिद्ध्या निर्माण कराव्या लागतात. तपश्चर्याचं तेज निर्माण करावं लागतं आणि ते ओतावं लागतं. हे गुरुला सगळं करावं लागतं. ईश्वर सहाय्य करतो एवढंच. म्हणून काय दिले जातं याचं मोल नाही, याचं मोजमाप नाही.
आणि हे सगळं सिद्धांच्या जोरावर करावं लागतं. आणि मग तिथे गुरुकृपेने काही महत्त्वाचे अनुभव घेऊन निघून जातो. भुकेने भुकेची खावी, अभ्यास. पदार्थ असे ठेवावे लागतात आणि पदार्थाचा गंध ओढून घ्यावा लागतो. हे ज्यावेळी शिष्याला अनुभव दिला जातो, सिद्धीचाच वापर करावा लागतो. गुरुलाही कसं येईल त्याला अनुभव? त्याचा प्राणाचा प्रवाह ऊर्ध्व करायचा, सिद्धीचाच वापर करावा लागतो, शक्तीचा वापर करावा लागतो. म्हणून अलाउड केलेले जगाला तमाशा दाखवायला नाही. कारण मिळालेल्या धनातून, म्हणून ज्ञानेश्वरांनी म्हटलंय ना, ज्ञानेश्वरी म्हणजे काय? पहिलं वाक्य, एवं गुरुकृपे लाधले, एवं गुरुकृपे लाधले, समाधी धन जे आपुले. समाधी धन, आता पहा त्या समाधी धनामध्ये सिद्धी आहेत. समाधी लागली की देवत्व आहे, समाधी लागली की पूर्णत्व आहे, समाधी लागली की ब्रह्मत्व आहे. हा विश्वदेव होतो, विश्वघर होतो. समाधी धन जे आपुले, ते ग्रंथे बांधुनी दिदले, गोसावी मज. गोसावी, निवृत्तीनाथांना गोसावी म्हटलं म्हणजे जे इंद्रियजीत आहेत. गो म्हणजे इंद्रिय, ज्यांचे इंद्रिय ताब्यात आहेत ते माझे श्री गुरु. त्यांनी आपलं समाधी धन मला जे दिलं, ते धन अनुभवाचं धन घेतल्यानंतर ते अनुभव धन मी ह्या ग्रंथात शब्दबद्ध केलं. हे माझ्या गुरूंचं समाधी धनाचा ठेवा आहे. एकाच वाक्यात ज्ञानेश्वरी, समाधी धन. मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंग, आणि नंतर मग ज्ञानातून सूक्ष्म अशी ठिणगी निघते. टीप पहा 134. ज्ञानधारणेपासून सिद्धी योग सिद्धी घेऊन व योग सिद्ध होऊन योगयुक्तींना सहाय्य करणारे असतात. पण ज्ञानाग्नी पेटल्यानंतरच्या सिद्धी रिद्धी मात्र विशेष मोहक असतात. त्या भुरळ पडू नये म्हणून आपोआप काय होते ते पहा. बाप्पासाहेबांनी पण दिलेली नाही. ज्ञानधारणा हीच फार मोठी सिद्धी आहे. राजर्षी योग दिल्या जातो, ही ज्ञानधारणा सर्वात मोठी सिद्धी आहे. आणि बाप्पासाहेबांनी त्याचा उल्लेख अभंगात केला. ज्ञानधारणेची आहे महासिद्धी. महासिद्धी म्हटलंय कारण या 25 अरब सेलमधून ती वाहते. लाख 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 असं अखंड तेजोमयी श्री गुरूंची ती शक्ती अंगामध्ये सेलमध्ये रोमांचित करते. समुद्रासारखी धाव घेते. लाख 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 अशी तीच एक सिद्धी आहे, ज्याच्या जोरावर सगळं वटवृक्ष उभा राहणार आहे. धारणेचा वटवृक्ष म्हणजे महासिद्धी धारणेची श्री गुरूकडून मिळते, कोणाकडून मिळत नाही. आणि त्याच्यामध्ये ध्यान आणि नंतर समाधी. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 3च गोष्टी आहेत: धारणा, ध्यान, समाधी. श्री गुरूकडून धारणा मिळते, मग ध्यान आणि समाधी आपण आपल्या जोरावर, श्री गुरूच्या ताकदीवर, आपल्या शक्तीवर, आपल्या तपश्चर्येवर करायचं, फलित करायचं. म्हणून सूक्ष्म अशी ठिणगी पडते, रुद्धिसिद्धी निर्माण होतात. तया मनाचे मोवळे तेची पेटवण घातले, तया मनाचे मोकळे
तेची पेटवण घातले, जे यमनियमी हळुवारले ऐसे होते. जे यमनियमाने आयते वाळून होते, रजादी मळ जाऊन मोकळे हलके झाले होते, त्याच मनाचे पेटवण त्या ज्ञानाच्या ठिणगीला घातले गेले. काय पेटलं? सिद्धींच्या जोरावर आणि श्री गुरु शक्तींच्या वाक्याच्या जोरावर ठिणगी पेटली ज्ञानाची. ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके, फळ आले परिपाके अमोदासी. ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके. आत्मज्ञानाची ठिणगी पडते. ज्ञान ठिणगी निर्माण झाली पाहिजे, म्हणून शिकलेलं ज्ञान नाही. काय महाराज ज्ञानी आहेत, घोकलेलं शिकलेलं सांगतात म्हणजे ज्ञानी झाले? शब्दज्ञानी म्हणा, शास्त्रज्ञानी म्हणा, पंडित म्हणा. सिद्ध संतत्व कसं येईल? ते ज्ञान, ती ठिणगी प्रभू कृपेनी पडते, गुरु कृपेनी पडते. त्यावेळेस पडते ज्ञानाची ठिणगी, आणि ध्यानातून पडते. धारणे ध्यान आणि त्याद्वारे समाधी, त्यावेळेस ज्ञानाची ठिणगी पडते. स्थिर वृत्ती बुद्धीची झाल्याशिवाय ठिणगी पडत नाही. इतक्या उंचीवर ते ज्ञान आहे. म्हणून एखादे महाराज ज्यावेळेस ज्ञान ज्ञान शब्दावर बोलायला लागले, समजायचं किती खोल पाण्यात आहे, किती मोठा असू द्या महाराज, आणि काय अनुभव आहे. तया मनाचे मोकळे, जे यमनियमानी आयते वाळले होते. काय? मन. यमनियमानी तळून काढायचंय. कोणाला? मन आणि बुद्धीला. ज्याच्यात विरक्ती निर्माण झाली पाहिजे, वैराग्य निर्माण झालं पाहिजे आणि विवेक निर्माण झालं पाहिजे. यम आणि नियमानी तळून काढलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये यम आणि नियमामध्ये कोणाला तळायचे? मनाला सुकामेवा करून टाकायचे. वाळून गेलं पाहिजे, म्हणजे निर्जीव झालं पाहिजे ते मन. जिवंत राहिलं नाही पाहिजे हालचाल करायला. निर्बीज झालं पाहिजे. नो प्रोडक्शन. विचाराचं एकही प्रोडक्शन होता कामा नये. मेलं पाहिजे मन. काय शब्द वापरला आहे? जे यमनियमानी आयते वाळले होते, रजादी मळ जाऊन मोकळे हलके झाले होते. मन हलकं होत आहे. मन हलकं झालं पाहिजे. आपलं तर भलतं जड. रज तम गेले की मनाचं चंचलत्व जातं, मन स्थिर होतं. स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण, अंतरीची खूण पावलिया. पुंजाळले नेत्र झाले अर्धोन्मीलित. पुंजाळले नेत्र झाले अर्धोन्मीलित. कंठ सद्गदित रोमांच आले. चित्त चाकाटले स्वरूपा माझारी. न निघे बाहेरी सुखावलो. काय? पुन्हा अभंगाकडे वळायचं नाही. कॅसेट झालेलं आहे, इथेच अडकून पडेल पुन्हा. तया मनाचे मोकळे, तेची पेटवण घातले.
मनाला वाळलेलं मन यमनियमाने वाळल्यानंतर त्याला आग्नीत योगाग्नीत टाकून त्याला पेटवलं, त्यालाच इंधन केलं. मनाला जाळायचं आहे, मनाला संपवायचं आहे, मनाचा मृत्यू झाला पाहिजे. आणि सगळ्यात अवघड गोष्ट ही आहे. म्हणून माणसाला समाधीच्या मागे आणि ध्यानाच्या मागे माणसं का जात नाहीत, की त्याचं कारण मनाचा मृत्यू व्हावा लागतो आणि मन स्वतःला मरू देत नाही. मन मरू देत नाही. त्याला एंटरटेनमेंट पाहिजे. मग तो जपामध्ये रमतो, भजनात रमतो, भोजनात रमतो, महाप्रसादात रमतो, गायनात रमतो. हेच आमची भक्ती आहे म्हणतो. कारण मनाचा मृत्यू नको आहे. जपामध्ये मनाचा मृत्यू नाही होत. एक प्रकारची थोडी स्थिरता आहे, ते जास्त नाही. पण मनाची स्थिरता वेगळी आणि नंतर मनाचा मृत्यूच झाला पाहिजे, डेथ ऑफ माइंड. मन संपवायचं आहे. पेटवण घातलंय, मनच पेटवून जाळून टाकायचं. जे यमनियमी हळुवारले ऐसे होते. यमनियमाने हलके झाले होते, वाळून गेलेले होतं, त्याला तळून काढलं यमनियमातल्या त्या प्रयोगांनी. आणि असं हलके झालेलं मन योगाग्नीच्या भट्टीत जाळून टाकायचं. खतम. मनाचा मृत्यू. संकल्प विकल्प काहीच निर्माण होत नाही. आणि संकल्प विकल्प निर्माण नाही झाले तर सिद्धीचा भोगता कोण सांगा. हे पाहिजे ते पाहिजे म्हणणारं मनच जर निर्बीज झालं तर सिद्धीचा उपयोग कसा होणार. आणि म्हणून माधवाचार्य म्हणतात, जगदंबे आता तू प्रसन्न झाली, आता इच्छाच राहिली नाही, मन मेलंय. आणि ज्यावेळेस इच्छा राहिली नाही त्यावेळेस काय उपयोग आहे. आपल्याला इच्छा आहेत म्हणून आपण फार मागे लागलेलो आहेत. राजा भर्तहरींनी 2 पुस्तकं लिहिली. राजा भर्तहरी फार मोठं व्यक्तित्व होऊन गेलं. भागवतमध्ये महाभारतामध्ये याची कथा येते. वैराग्य शतक आणि श्रृंगार शतक हे 2 पुस्तकं लिहिली त्यांनी. एक दुसऱ्याच्या विरोधी आहे. श्रृंगार शतक हेही पुस्तक लिहिलं आणि वैराग्य शतक हेही पुस्तक लिहिलं. श्रृंगाराचा जो अनुभव घेतला, सिरेनिसिझम ऑफ लाईफ ज्याला म्हणता येईल. राजे होते, वैभव उपभोगलं. पण ज्यावेळेस मन विटलं त्या वैभवातून, सगळे लात मारून वनात निघून गेले, सगळं सोडून. वैराग्य शतक लिहिलं, वैराग्य आलं. श्रृंगारावर लिहिणारा हा माणूस वैराग्यावर लिहिलं. ध्यानस्थ बसले वनामध्ये राजा भर्तहरी. नीतिशतक हे पहा, राजा भर्तहरीचं नीतिशतक. जसं विदुरांची नीती, चाणक्यांची नीती, तशी भर्तहरीचं पण एक नीतिशतक आहे. तर यांनी एकदम खडखड खडखड असा आवाज आला. ध्यानस्थ असणारे भर्तहरी ध्यान समाधीतून खाली आली. पाहतायत एक हिरा चमकतोय वाटेवर. धाड 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 2 घोडेस्वार आले. त्यांनी तो हिरा पाहिला. हिरा कोणाचा आपल्याला घेतला पाहिजे म्हणून दोघांनी तलवारी चालवल्या आणि एक दुसऱ्याला भोसकून दोघे मेले. राजा भर्तहरी पाहतायत की एका दगडासाठी, ज्याला हिरा म्हटलं जातं, दोघांनी तलवारी एक दुसऱ्यामध्ये घातल्या आणि मेले. त्या दगडालाही माहिती नाही की आपल्यासाठी असे खून झाले 2. दगडाचं काय, हिऱ्याचं काय म्हणले. त्याला हिरा काय करणार, हिऱ्याचा दोष नाही. आणि मग त्यांनी
प्रत्येक गोष्टीतून माणूस शिकतो. राजा भर्तृहरी म्हणाले, मी शिकलो की लोभ जोपर्यंत कायम आहे त्यावेळेस दगडरूपी देखील हिरे वाटायला लागतात आणि माणसं त्या धनाच्या मागे लागतात. त्याचं मोल येतं. धनाचं मोल लोभ आहे तोपर्यंत आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्याला देऊ वाटत नाही ना कोणाला काही, म्हणजे लोभ आहे, फार लोभी आहेत आपण. आणि ज्यावेळेस कवडी मोल वाटायला लागतं त्याची किंमत, त्याच वेळेस माणूस उदार होतो आणि त्याग करायला समर्थ होतो. त्यांनी म्हटलं हे लोभी आहेत, म्हणजे ह्या दगडाला एवढी किंमत, जीव देखील दिला म्हणले दोघांनी. मग त्यांनी विचार केला, अरे आपणही आधी असेच होतो. आज असं विचार करतोय, आपणही धनासाठी सगळं केलं ना, राजे झालो, वैभवासाठी झालो. माणसाने शिकलं पाहिजे. कशाहून म्हटलं, मन जर संपलं, मनाचे संकल्प संपतात, आणि मनाचे संकल्प संपले तर विकारही संपतात, सगळं काही संपतं. आणि मन शिल्लकच नाही विचार करायला, विकारग्रस्त व्हायला, लोभ क्रोध करायला. हिरा देखील कवडी मोल होतो. आणि तुकारामांचं खोटं आहे का? सोने रुपे आम्हा मृती के समान. का लोभ नाही? लोभाच्या पार गेलेले. अरे शिवरायांनी ज्या वेळेस जड जव्हार आणि हिरे पाठवले, नजराणा म्हणून, तुकारामांनी स्पष्टपणे सांगितलं, सोने रुपे अम्मा मृती के समान. घेऊन जा राजा, नकोय आम्हाला. तुम्ही असं समजू नका मी भिकारी आहे. का येऊने अम्मा विठोबाचे पायी, वृद्धी सिद्धी द्वारी ओळंगती. अरे पाहिजे तर मी निर्माण करू शकतो, तू काय देतोस? नकोय मला. इच्छाच मेलेली, कारण मन संपलेलं आहे. लक्षात घ्या. आता ज्ञानेश्वरी अवघड आहे, की योग अवघड आहे, की काय ते पाहून घ्या, आणि आपल्याला काय व्हायचं हेही पाहून घ्या. जे यमनियमानी आयते वाळले होते, रजादी मळ जाऊन हलके मोकळे झाले, त्याच मनाचे पेटवण त्या ज्ञानाच्या ठिणगीला घातले गेले. मनाचं पेटवण घातलं विवेकाच्या खाली, विवेकाच्या त्या याच्यात, आणि ओझ कडसलं विवेकाचं ते काय आपला कटोरा, त्याला मनाचं पेटवण घातलं तर ज्ञान त्याच्यातनं निर्माण होतं. ज्ञानाची ठिणगी तिथे पेटते. मन मेलं तिथे ज्ञान जन्म घेतं. आत्मज्ञान तिथे जन्म घेतं. लक्षात घ्या. एक एक इतका बारकावा ठसला पाहिजे, पुन्हा विचारणं नको. कोणी जर म्हणालं तुम्हाला ज्ञान ज्ञान ज्ञान, ही ओवी पाठ करा. मनाला पेटून ज्यांनी जाळून टाकलं त्याची निर्मिती म्हणजे ज्ञान. पण ह्या स्टेजला आणि मन जिवंत राहिलं काही उपयोग नाही. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्ध, मग वासनांतराची या समिधा, स्नेहेशी नाना विधा जाळिलिया. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्ध, साधुकपणे प्रदीप्तपणाने, प्रदीप्त ज्वाला झाली पाहिजे. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा, समृद्धा. त्या मनाच्या पेटवणाने ज्ञानाच्या ज्वाळा भडकते. मन पेटलं तर ज्ञान भडकतं, आणि मन शिल्लक राहिलं तर काय हो?
विचार जन्मेल, आणि विचार एकदा जन्माला, संकल्प जन्माला, इच्छा जन्मली, वासना जन्मली की ज्ञान नाही. लक्षात घ्या, ज्ञान निर्माण होण्याकरिता मन जाळलं पाहिजे. मन लाकूड झालं पाहिजे आणि त्याला जाळलं पाहिजे. आणि जितकं तो जळेल तितका ज्ञानाग्नी भडकेल. ज्ञानाग्नी हुतासी कडसिले ओजा, आत्मसिद्धी काजा लागोनिया. तुकाराम, इथे तुकाराम आहेत. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्ध, कोणताही संत ज्यावेळेस समाधी ध्यानामध्ये निघून गेला, राजा भृतहरी असो, राजा भरत असो, ऋषभदेव असोत, तुमचे कोणी महावीर असोत, गौतम बुद्ध असोत, ज्ञानेश्वर असोत, पुन्हा आठवणच घरची नाही, कशाची नाही, कारण मन मेलंय. संकल्प विकल्प करणारं मन संपून टाकलंय, जाळून टाकलंय. मनाचा मृत्यू झाला, तिथे समाधी जन्म घेते. हे राहिलंय, ते राहिलंय, ते राहील, काही शिल्लक ठेवू नका, काही शिल्लक ठेवू नका. कुठलेही लचांड शिल्लक काही ठेवायचे नाही. मन आपलं अडकल अशा भानगडी ठेवायच्या नाही. आपलं कशातही अडकतंय मन, कशातही. तेने सदुकपणे ज्वाळा समृद्ध, त्या मनाच्या पेटवण्याने ज्ञानाची ज्वाळा फडकते. नंतर अनेक प्रकारच्या वासनारूपी समिधांना मोह ममतेचा स्नेह माखला जाऊन त्यात जाळल्या जातात. आणि त्या ज्ञानाग्नीमध्ये मोह ममता वासना थोडी जर शिल्लक असेल तीही जाळून टाकायची, तीही जाळून टाकायची. काही काही संतांमध्ये हा भाव असतो, मी इतकी संपत्ती सोडली, हा देखील विचार शिल्लक राहू नये, काही शिल्लक राहू नये. अनेकांनी स्वतःचे नावं नंतर दिलेले नाहीत. गजानन महाराज कुठे जन्माले, त्यांची आई कोण, शिर्डीचे साईबाबा कुठे जन्मले, त्यांची आई कोण, काहीही त्यांनी सांगितलं नाही. लक्षात घ्या. हे आताच्या काळातले 100-150च्या आतले संत आहेत. काही नाही, म्हणजे असं नाही की विसरून जायचं, पण एक सांगतो मी, काही नाही असं ठरवून टाकलंय, नाव नको. शेखरनी तर फोटोही वर्ज केला, मी फोटोच पाहिला नाही शेखरचा. एक काढलाय तोही अजून आपल्याला मिळाला नाही. मी सारखा फोन करतो, हो पाठवतो पाठवतो. प्रेम मंडोरा कोल्हापूर, बळजबरी मी शेखरला स्टेजवर नेलं, त्याच्यानी तो गेला नाही. आणि नवरा बायकोच्या बाजूला उभा राहून मी एकीकडे तो एकीकडे, मला म्हणे माझ्या आयुष्यातला पहिला फोटो आहे आणि तुमच्यामुळं घडलं. नाराज होता, फोटो आला. आणि माझे फोटो त्यांनी किती काढून दिले, कॅमेराच आणला होता. इथून केव्हाही आला शेखर की कॅमेरा घेऊन यायचा, फोटो काढून द्यायचा. तुमची आवश्यकता आहे, पण स्वतःची नाही. विसरून जावं जगाला, जगाने आपल्याला विसरून जावं हा भाव. माझे असते पण लोपो, माझे असते पण लोपो,
नाम रूप हरपो मज झणी वसिपो भूत जात माझे असते पण लोपो नाम रूप हरपो. काय कोणीही नाव घेऊ नये आमचं. बाप्पासाहेब गेले ना, त्याच्या आधी तो प्रसंग आठवतो. बाप्पासाहेब म्हणाले मला माझं श्राद्ध करायचं. एक जिवंत माणूस श्री गुरु स्वतःचं श्राद्ध करतो, नामाला जीव घालतो. इतकं त्या दिवशी वाईट वाटलं. म्हणे मी माझं तिळवण स्वतःच करतोय, माझं श्राद्ध उरकून टाकायलो, माझं श्राद्ध तुम्ही कोणीही करायचं नाही. संपवलं त्याने श्राद्ध. आता म्हणलं बाप्पासाहेबांचं श्राद्ध जेवायलो आपण, असं ते पण लोपो. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्ध मग वासनांतराची या समिदा. अहो महाराज हा शब्द देखील काही लोकांनी धारण करून ठेवलाय ना, त्या नाही ठेवला. सगळं सोडलंय, पण काही टायटल घेतलेत ना. महाराज मला म्हणू नका असं कोणी म्हटलंय का? इव्हन जैन साधूपर्यंत देखील आणि बौद्ध साधूपर्यंत देखील, ज्यांनी अंगावर वस्त्रही ठेवलं नाही पण त्यांनी हे टायटल ठेवलंय की नाही. मग शेखरने आपल्या पहिल्यांदा सांगितलं, नो, आपण गुरुही नाहीत आणि महाराजही नाहीत, सगळं बंद, नो टायटल. स्वामी रामतीर्थ अमेरिकेला गेले. जपान आणि अमेरिकेला स्वामी रामतीर्थ आणि विवेकानंद नंतर गाजवणारा हा महापुरुष. MA होते, इंग्रजी चांगलं होतं, गाजवली अमेरिका आणि जपान. सिद्धीचे धनी पण होते. त्यावेळेस सगळ्या युनिव्हर्सिटीनी अमेरिकेच्या त्यांच्या विद्वत्तापूर्ण प्रचूर अशा व्याख्यानामुळे एक पदवी देण्याचा समारंभ घडला. अमेरिकन सगळ्या युनिव्हर्सिटीनी ह्या भारताच्या संताला पदवी द्यायची, डॉक्टरेटची डिग्री असते ना ती द्यायची, सन्मानपत्र. त्यांनी सांगितलं, अगोदरच 2 काळिमे माझ्या जीवनामध्ये लागले, तिसरा काळिमा नको. त्या आलेल्या सेक्रेटरीला समजच ना. म्हणे साहेब हे अजून कोणाला मिळालं नाही, मी ॲक्सेप्ट करत नाही. म्हणले का? अगोदरच 2 काळिमा मला लागलाय. म्हणले 2 काळिमे कोणते? ब्लॅक स्पॉट माझ्या जीवनात लागलेत. म्हणले कोणते? एक तर म्हणले स्वामी ह्या नावाचा आणि MA ह्या डिग्रीचा. MA डिग्री लागली, हा एक काळिमा आहे. स्वामी रामतीर्थ MA आणि स्वामीजी लोक म्हणतायत हा एक काळिमा आहे. आता तिसरा नको. म्हणले बस. काय वृत्ती आहे? स्वामी रामतीर्थाची घटना सांगते. माझे असते पण लोपो. तिने साधुकपणे ज्वाळा समृद्ध मग वासनांतराची या समिधा स्नेहेसी नानाविधा जाळलिया. वासनेचे लाकडं मनाच्या बरोबर पेटवावे लागतात, जाळावे लागतात. अशा ज्वाळा ज्ञानाच्या नंतर वाढतात. त्याच्यामध्ये मोहाच्या समिधा, मोहाची लोभाची समिधा होमकुंड आहे ना.
आता आपण काय जाळतो तो? आपण तीळ जाळतो, आपण तूप जाळतो, त्यांचं मन जाळतो. आपलं मन नाही जाळत, आपल्याजवळ असतं. काय जाळायला पाहिजे? त्या पदार्थाचं सगळं सत्यानाश करून आपण त्यांना जाळतो. लाकडं जाळतो, सगळं जाळतो आपण, आपल्याला जाळत नाहीत. काय जाळायला पाहिजे ते पहा. आणि ब्राह्मण करत असताना याचं मन आपलं दुसरीकडे भटकत असतं. स्वाहा, असे इकडे तिकडे पाहतं. स्वाहा, काय यज्ञ, काय हवन आहे, मजा आहे. वासना देखील जाळून टाकल्या पाहिजेत. पुन्हा काही शिल्लक राहता कामा नये. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. स्नेहे म्हणजे मोह, मोह कलील जाळून टाका त्याच्यामध्ये. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्माची आहुती, ती ज्ञाना नळी प्रदीप्ती दीपा दिधलिया. त्या योग दीक्षितांचा मनबुद्धी अहंकार सहकृत प्राण त्या ठिकाणी सोहम, तो ज्ञानाग्नी मी आहे, तो ब्रह्म आहे, तोच मी आहे किंवा मी ब्रह्मच आहे असा मंत्रघोष एकसारखा करतो. तो कानांना स्पष्ट ऐकू येतो. जो करीत असतो तो त्या मंत्राने त्या प्रदीप्त ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती देतो. यावेळी सर्व शरीरातील हालचाली बंद होऊ लागतात. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती, सोहम सोहम सोहम. पहिलं स्टार्टिंग मंत्र आहे. आत जाणारा प्राण जो उच्चार करतो नामाचा ते म्हणजे सोहम. तुम्हाला ज्यावेळेस राजर्षी योगामध्ये श्वासावर लक्ष द्यायला केव्हा तरी सांगितलं जातं, अजून फारसं सांगितलं नाही, त्यावेळेस हा प्राण ऊर्ध्व होतो, वरच जातो. तो उच्चार करतो सोहम. आणि चांगलं जर प्रगाढ ध्यान लागलं तर सोहम स्पष्टपणे ऐकू येतो. सोहम सोहम सोहम. प्रभू उच्चार करतो ते तुम्ही ऐकायचं. तुम्ही उच्चार केला, प्रभूंनी ऐकलं, हे नाम तुम्ही करताय, तो जप झाला. प्रभू उच्चार करता. सोहम ध्यान म्हणतात याला. आणि त्या मंत्रांच्या उच्चारावर ते तुम्ही ध्यान द्यायचंय. सोहम ध्यान म्हणतात याला. ध्यानाच्या अनेक स्टेजेस आहेत, त्याच्यात नामध्यान याला म्हणता येईल. नामावर ध्यान. आता प्रभू उच्चार करतोय तो तुम्ही ऐकायचा. गोड शब्द असतो पहा. सोहम. बासरी असते ना, बासरीमधून एखादा सोहम शब्द जर प्रगटला, इतका गोड मंजूळ असतो, अतिशय मंजूळ दिव्य स्वर असतो तो. पण त्याला मनाचं मन संपलं पाहिजे तरच ऐकू येतं. आणि सगळ्या संतांनी याचं वर्णन केलंय. ज्यावेळी चांगदेव 1200 वर्ष जगणारे आणि ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती कानावर गेली होती म्हणून पत्र लिहायला गेले. कारण रेड्यामुखी वेद बोलवला ही ख्याती ऐकल्यामुळे चढफडले, चिडले. कोण असा योगी आहे माझ्या समोर, पाहायचंय मला. पत्र लिहावं. आता पत्रामध्ये नमस्कार राम राम काही लिहावं लागतं ना, आशीर्वाद. आता लहान आहे, आशीर्वाद लिहावं. त्यांना वाटलं आशीर्वाद जर लिहिला आणि हे जर मोठे निघाले तर बेकार व्हायचं. आणि आपण प्रणाम लिहावं तर आपण मोठे आहेत. आता सुरुवातच जमणं काय लिहावं त्यांना.
म्हणून तसं कोरच पत्र पाठवलं. कोरच शिष्याला दिलं, जा 4 भावंड आहेत तिथे देऊन या आळंदीला. आणि ज्यावेळेस ते दिलं, 8 वर्षाच्या मुक्ताबाईच्या हातात ते पत्र पडलं. आमच्या गुरुजींनी म्हणे पत्र पाठवलं तुम्हाला, ते कोरच होतं, काहीच लिहिलेलं नव्हतं. मुक्ताबाईनं असं असं केलं, म्हणले मेल्या चांग्या कोराच राहिला 1200 वर्ष जगून. ही मुक्ताबाई मेला चांग्या म्हणाल्या, कोरा राहिला म्हणले 1200 वर्ष जगून. त्या शिष्याने तसंच जाऊन सांगितलं. इतका राग आला सांगदेवाला. दाखवतो म्हणले आता माझ्या सिद्ध्यांचा चमत्कार. ती चिमुरडी पोरगी म्हणली की कोरा राहिला म्हणून जिवंत वाघावर बसले आणि विषारी साप नासुकी त्याला हातात घेतलं, वासुकी, आणि ढरकाळ्या फोडं सगळे शिष्य घेऊन, शेकडो शिष्य घेऊन निघाले आळंदीच्या वाटेवर. शिष्याने सांगितलं की आमचे गुरु चाबूक घेऊन येत आहेत आणि सिंह त्या वाघावर बसलेले आहेत आणि जिवंत वाघावर बसून येत आहेत तुमच्या भेटीसाठी. तर हे 4 भावंड टूथब्रश घेऊन, लिंबाची काडी सकाळी, आणि घर तर नव्हतंच. ती जी भिंत आहे ना, भिंत जी आजही ज्ञानेश्वरांच्या त्या माहेश्वरी धर्मशाळेच्या बाजूला आहे, आज ती दगडाची बांधली, पण त्यावेळेस आपली पडकी भिंत होती, कारण यांना घरच कुठं होतं. पडक्या भिंतीवर 4 भावंड टूथब्रश करीत होती लिंबाच्या काडीने. आणि निरोप आला, सकाळची वेळ, रात्रभर प्रवास करून चांगदेव येत आहेत. तर ज्ञानेश्वर म्हणाले फार मोठी योगी येत आहेत भेटायला, आपल्याजवळ तर सामोरं कसं जावं त्यांना, आपण सामोरं गेलं पाहिजे. तर भिंतीला म्हणाले, निर्जीव भिंतीला, बाई तू चल. की भिंत निघाली जोरात. हे 4 भावंड, आणि भिंत समोर आली. चांगदेवानी पाहिलं की ते वाघावून पटकन उतरले. अरे जिवंत वाघावून चालले आणि ही तर निर्जीव भिंत चालवली. एकदम लोटांगण घातलं चांगदेवानी. दीक्षा मुक्ताबाईला द्यायला लावली. 8 वर्षाच्या मुक्ताबाईनं 1200 वर्षाच्या चांगदेवाला दीक्षा दिली, आणि त्या दीक्षेमध्ये तो अभंग आहे. वटेश्वर सुता ते बोले मुक्ताई, सोहम भावे अखंडित राही. हाच सोहम ध्यान दिलं. वटेश्वर सुताला मुक्ताबाई म्हणते सोहम दीक्षा दिली. 8 वर्षाची बालिका गुरु बनते आणि 1200 वर्षाचा माणूस हा शिष्य बनतो. अप्रतिम जगातल्या इतिहासातलं उदाहरण. हा देश आहे. हे सोहम ध्यान. तुकारामाने देखील सोहम शब्दांचा उच्चार केलाय. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, ऊर्ध्वमुखे आळविला. ऊर्ध्वमुख, शक्तीचं ऊर्ध्वमुख झालं पाहिजे. अधोमुख सर्पिणी जी असते, मुलाधारातून तिचं ऊर्ध्वमुख गुरुकृपेनी होतं, त्यावेळेस श्वास सारखा वर जात असतो. ऊर्ध्वमुखे मी आळवलाय म्हणतात ते. आळविला सोहम शब्दाचा नाद, आरूप जागविले ध्याता घेवोनी छंद. घेऊनी आला ध्यान निज तत्व निज बोध, स्वरूपी मिळविले नाही ठेविला भेद. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. नाथ महाराजांचं पण आहे. सोहम सोहम वाजे ढोल, सोहम सोहम वाजे ढोल. सगळ्यांनी वारकरी संप्रदाय कधीही सोहम सोहमकडे वळत नाही. आणि ह्याच संतांचे अभंग आहेत. नाही समजले आम्हाला, ती ध्यान पद्धती समजली नाही, ते नाम जपही समजला नाही, काही समजलं नाही. परावाणीतले कुठलेही जप आज माहिती नाहीत.
वैखरी वाणीतले जप सगळे उच्चार करतायत, मध्यमेनंतरचे पश्यंती आणि पराव जपच माहीत नाही. ते तसोहम मंत्रे दीक्षिती. पहिल्यांदा दीक्षा सोहम मंत्राची दिल्या जाते, जी सांगदेवाला वटेश्वर सुताला मुक्ताबाईने दिली. सोहम सोहम सोहम, काय विचार. त्या योग दीक्षितांचा मनबुद्धी अहंकार सह प्राण त्या ठिकाणी सोहम, तो ज्ञानाग्नी मी आहे, तो ब्रह्म आहे, तो मी आहे. सोहम म्हणजे काय? सोहम, सो हम, सो म्हणजे पहा, सो म्हणजे तो ईश्वर, हम तो मी आहे, मी ब्रह्म आहे. सोहम सोहम, तो मी आहे. हंसा, खाली जाणारा प्राण हंसा उच्चार करतो, मी तू आहे. ते तसोहम मंत्रे दीक्षिती, तो ज्ञानाग्नी. आणि हा उच्चार कोण करतो? तो जीवात्मा. ज्ञानाग्नी वाढल्यानंतर, प्रगटल्यानंतर सोहम ध्यान लागतं, आणि सोहम ध्यानातून उच्चार सोहम सोहम येतो. ज्ञान प्रगटलं म्हणजे सोहम जप ऐकू येत असतो. हे पहिल्यांदा लिहून घ्या. ज्ञान ज्ञान ज्ञान, लोकांनी असा शब्द गावढळ करून टाकलाय. 4 पुस्तकं वाचले कुठल्याही शास्त्राचे की ज्ञानी झाले. कथा सांगता आल्या, कीर्तनं सांगता आले, प्रवचनं सांगता आले की ज्ञानी झाले. अगदी शुद्ध समज करून टाकलाय. इमानदारीने त्या महाराजांना सांगावं, सोहम जप ऐकू येतो का? अलीकडची स्टेज आहे, फार अलीकडची स्टेज. ते तसोहम मंत्रे दीक्षिती, दीक्षा दिल्या जाते. इंद्रिय कर्माची आहुती, आत्मयज्ञ, समाधी यज्ञ, आत्मयज्ञ. प्रत्येक कर्माची आहुती दिल्या जाते. मनाचं पेटवणे, ज्ञानाग्नी उसळलाय, सगळं इंधनच करून टाकले. ज्वाळा ज्वाळा म्हणून म्हणलं ना, योग म्हणजे स्वतःला काडी लावून घेऊन जाळणं, पाची देह जाळणं. आणि साहेब आम्हाला का नाही आग व्हायली, जमतच न साधना. काय काय जाळणार हे? मेल्यानंतर म्हणा ना, मला माझं मडं जाळू नका. ते तसोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्माची आहुती. तो ब्रह्म आहे, तो मी आहे, किंवा मी ब्रह्मच आहे असा मंत्रघोष तो कानांना स्पष्ट ऐकू येतो, एक सारखा करतो. सोहम सोहम असा मधून मधून उच्चार येतो. सोहम सोहम. मात्र पूर्ण मन शांत पाहिजे, एकसारखा. किंवा ओंकाराचाही उच्चार. नक्षत्रवाडीला 21 दिवस आम्ही गेलो होतो, आणि त्यावेळेस बाप्पासाहेबांनी आम्हाला सांगितलं की एखादा म्हणाला मला ह्या मंत्रातून जायचं, त्याला नेता आलं पाहिजे. समजा इंग्रजी माणूस असेल, इंग्रज असेल, माय गॉड, त्याला माय गॉड शब्द त्याला प्रगटला पाहिजे. एखादा जैन असेल, अरिहंत, ठीक आहे म्हणले अरिहंत, आम्हाला त्यांनी सगळे शब्द ऐकवले. ऐका म्हणले आता अरिहंत अरिहंत, आणि स्पष्ट उच्चार येऊ लागला, जसं का कोणी आवाज करतोय माईकवर, अरिहंत अरिहंत अरिहंत. मग म्हणले आता
विठ्ठल विठ्ठल हा शब्द ऐका. विठ्ठल विठ्ठल शब्द सुरू झाला. माय गॉड ऐका. मग माय गॉड ऐकू आला. नंतर म्हणले अल्लाह अकबर ऐका. मुसलमान आला, हमको अल्लाह अकबर होना. ठीक आहे, त्याला अल्लाह अकबरमधून न्या. अल्लाह अकबर ऐकू येऊ लागले.